आपण मुरली व्हेज आणि महाराष्ट्र भवनचा आता मेन्यू प्लॅन करत आहोत. मेन्यू प्लॅन करताना काही महत्वाच्या गोष्टी खूप आहेत, की ज्या तुम्ही जर व्यवस्थित सक्सेसफुल हॉटेल चालवायचं असेल, तर तो मेन्यू कसा बनवला गेला पाहिजे, याच गोष्टींबद्दल आपण आज तुम्हाला माहिती देणार आहे. काही 4-5 गोष्टी आहेत, बारीक-सारीक असतात, काही मोठ्या असतात. तुम्हाला त्या सगळ्या महत्वाच्या आहेत. एवढं कायम लक्षात ठेवा. तुमचं पहिले जे पान आहे, त्याच्यावरती तुमच्या हॉटेलबद्दलची माहिती येणं गरजेचं आहे. नाव झालं, लोगो झालं, ऍड्रेस झालं, कॉन्टॅक्ट नंबर झालं. दुसरं जे आहे ते तुम्ही अबाउट अस किंवा तुमचं विजन मिशन काय या गोष्टी टाकू शकता. त्याच्यानंतर सिक्वेन्स जर बघायला गेलं तर ब्रेकफास्ट असू द्यात, ॲपिटायझर्स असू द्यात, सूप असू दे, स्टार्टर्स असू द्यात, त्याच्यानंतर तुमचं मेन कोर्स येईल. त्याच्यामध्ये इंडियन मेन कोर्स आला किंवा त्याच्यानंतर तुमचे काही शेफ स्पेशल डिशेस असतील त्या येतील. त्याच्यानंतर रोटीचं सेक्शन तुमचं येतंय. त्याच्यानंतर तुमचं राईसचं सेक्शन येतंय, डाळचं सेक्शन येतंय. त्याच्यानंतर तुमचे मिल्कशेक्स आहेत, ज्यूस आहेत, डेझर्ट्स आहेत. असा तुमचा एक व्यवस्थित सिक्वेन्स असला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जे मेन्यू मध्ये जे प्रोडक्ट्स टाकतात ते इझिली अवेलेबल आहेत का? त्यांना बनवायला जास्त वेळ तर लागत नाही ना, हे पण खूप आपल्याला जास्त महत्वाचं आहे. कारण किचन टाइम जर वाढला तर सर्व्हिस तुमचं डिले होणार, कस्टमर तुमचा नाराज होणार. या सगळ्या बारीक गोष्टींवरती पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. स्पेसिफिकली आपल्याला मेन्यू मध्ये काही गोष्टी मेन्शन करायच्यात, जसं की व्हेकल पार्किंगची जी असते तर ती ओनर्स रिस्कवरती आपण लावली जाते. दुसरी जी गोष्ट जर बघायला गेली एकंदरीत, की बाबा आम्हाला जेवण बनवायला 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये त्या मेन्यू मध्ये मेन्शन केलं पाहिजे. आणि तुमचा इझी टू यूज म्हणजे कस्टमरला रिडेबल असा मेन्यू तुमचा हा झाला पाहिजे. तर काय होतं, कस्टमर इझिली पटकन ऑर्डर पण करतं, कन्फ्युज पण होत नाही. या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या. मुरली व्हेज आणि महाराष्ट्र भवनच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आपण लकी फॉलोअर्सला ओपनिंगला इन्व्हाइट करणार आहे. धन्यवाद.